Morning friends, today we are going to start with the practice problem on partnership from final accounts. My name is Professor S.B. Tupe. Let's start with the problem. आज मी तुम्हाला मराठीमध्ये पूर्णतः हा प्रॉब्लेम समजून सांगणार आहे. फायनल अकाउंटचा पार्टनरशिप फ्रॉम फायनल अकाउंट हा प्रॉब्लेम आहे. मागच्या दोन प्रॉब्लेम्स प्रमाणे या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काही नवीन ऍडजस्टमेंट्स अभ्यासाला मिळतील आणि त्या तुम्ही व्यवस्थितरित्या तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. प्रॉब्लेम नंबर 6 अनसॉल्व्ड प्रॉब्लेम आहे पुस्तकामधील. तो प्रॉब्लेम तुमच्या समोर ठेवा पुस्तकामध्ये आणि साइड बाय साइड या प्रॉब्लेमच्या सोल्युशन कडे आणि एक्सप्लेनेशन कडे लक्ष देऊन ऐका. काय प्रॉब्लेम आहे तो परत पहिल्यांदा आपण समजावून घेऊया. या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला असं सांगितलंय की अर्चना अँड प्रेरणा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 2:1. With the help of following trial balance and adjustment given below, you are required to prepare trading account and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance it as on that date. म्हणजे ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कोणत्या सालचं तयार करायचंय तुम्हाला? 18-19. तुमचा इयर एंड आहे 31st March 2019 आणि पहिल्या लाईन मध्ये तुम्हाला जे सांगितलंय प्रॉफिट शेअरिंग रेशो तो आहे 2:1. म्हणजेच अर्चनाचा प्रॉफिट शेअर आहे 2/3 म्हणजे 2/3 आणि प्रेरणाचा आहे 1/3. ट्रायल बॅलन्स दिलाय तुम्हाला त्याच तारखेचा 31st March 2019 चा. म्हणजे तुमच्या ट्रेडिंग अकाउंटची सुद्धा डेट काय येणार आहे? 31st March 2019 आणि बॅलन्स शीटची सुद्धा सेम डेट येणार आहे. पुढे तुम्हाला सांगितलंय डेबिट बॅलन्सेस मध्ये काही ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉसचे आयटेम्स आणि ऍसेटचे आयटेम्स ते आपण आज डिस्कस करून घेऊया. पहिल्यांदा दिला स्टॉक, त्याला पुढे ब्रॅकेट सांगितलंय 1/4/2018 म्हणजे काय? 1 एप्रिल 2018 ही ओपनिंग डेट आहे जेव्हा आपलं अकाउंटिंग इयर सुरू झालं, म्हणून याला ओपनिंग स्टॉक असं म्हटलं जाईल. तो किती आहे? 8,560. पेटेंट्स दिले 2,000चे. नंतर ओपनिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाणार. पेटेंट्स 2,000 तुमच्या ऍसेट साइडला जाणार आहेत. सन्ड्री डेटर्स 18,500 ऍसेट साइडला जाणार आहेत. स्टॉक ऑफ स्टेशनरी 3,000 मागच्या वर्षीचा स्टॉक शिल्लक आहे तो सुद्धा तुम्हाला कुठे दाखवावा लागेल? तुमच्या ट्रेडिंग ऍसेट साइडला दाखवावा लागेल. ऍसेट साइडला दाखवावा लागेल. हा स्टॉक आहे. फक्त स्टेशनरी म्हटलं असतं तर आपण प्रॉफिट अँड लॉस मध्ये त्याला दाखवलं असतं, परंतु हा राहिलेला स्टॉक आहे 3,000 रुपये. बरं, पुढे पाहूया. ट्रेड मार्क ऍसेट साइडला येणार आहे. बिल्स रिसिवेबल ऍसेट साइडला येईल. इलेक्ट्रिसिटी चार्जेस तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतील. वेजेस ट्रेडिंग अकाउंटला येतील. हिटिंग अँड लाइटिंग हे सुद्धा ट्रेडिंग अकाउंटला येणार आहेत, कारण हा सुद्धा डायरेक्ट एक्सपेन्स किंवा प्रत्यक्ष खर्च आहे. ट्रेड एक्सपेन्सेसच्या बाबतीत एक नियम आहे. जर ट्रेड एक्सपेन्सेस जनरल एक्सपेन्सेस सोबत दिलेले असतील तर तुम्हाला ट्रेड एक्सपेन्सेस हे तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटला दाखवावे लागतात आणि जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवावे लागतात. परंतु या ठिकाणी मला जनरल एक्सपेन्सेस डेबिट कॉलम मध्ये इथे कुठेही दिसत नाहीये. ट्रेड एक्सपेन्सेस जनरल एक्सपेन्सेस कुठे दिसत आहेत का? पहा बरं एकदा डेबिट बॅलन्सेस मध्ये. बिलकुल नाही. म्हणजे फक्त ट्रेड एक्सपेन्सेस दिलेले आहेत, त्याच्या बरोबरीने जनरल एक्सपेन्सेस दिलेले नाहीयेत. म्हणून ट्रेड एक्सपेन्सेसचं पोस्टिंग हे आपण कुठे करणार आहोत? ते करणार आहोत आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. जर जनरल एक्सपेन्सेस दिलेले असते तर ट्रेड एक्सपेन्सेस आपण टाकले असते ट्रेडिंग अकाउंटला. फरक लक्षात घ्या, हा नियम आहे. सेल्स रिटर्न हे आपण सेल्स मधून मायनस करणार आहोत. इथे सेल्सची फिगर दिली 30,200. पुढे लँड अँड बिल्डिंग ही एक ऍसेट आहे 22,000. आपण ती ऍसेट साइडला दाखवणार. फर्निचर 13,000 ऍसेट साइडला. कॅशेड बँक बॅलन्स आहे 5,000चा ऍसेट साइडला. इन्व्हेस्टमेंट 7,500 तुमच्या ऍसेट साइडला. ड्रॉइंग्स तुम्हाला कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला दाखवावे लागतात. हे दोन जणांचे हे अर्चना आणि प्रेरणाचे कॅपिटल बॅलन्सेस आहेत 40 आणि 20. ते कॅपिटल अकाउंटला टाकणार आहोत. त्या बरोबरीनेच अपोजिट साइडला म्हणजेच विरुद्ध बाजूला डेबिट साइडला 1,200 आणि 900 अर्चना व प्रेरणाचे ड्रॉइंग्स आपण दाखवणार आहोत. पुढे दिलं आहे
बॅड डेट्स, पुढे काय दिलंय बॅड डेट्स. बॅड डेट्स जे आहेत तुमचे बॅड डेट्स 200 रुपयाचे आहेत ते तुम्हाला दाखवायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. परचेसेस दाखवायचे आहेत नेहमीप्रमाणे ओपनिंग ट्रेडिंग अकाउंट मध्ये ओपनिंग स्टॉकच्या खाली 23,700. क्रेडिट साइड ऑब्झर्व करूया. कॅपिटल अकाउंट ओपन करणार आहोत, हे बॅलन्सेस तिथे जातील क्रेडिट साइडला कॅपिटल अकाउंट मध्ये, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये. अदर लोन्स म्हणजे हे इतर कर्ज प्रकरण आहेत, किती कर्ज त्यांचे झालेले आहेत ते सर्व या ठिकाणी दिलेले आहेत. तर ते कर्ज आपल्याला कुठे टाकायचे, ते टाकायचे आपल्याला लायबिलिटी साइडला, म्हणून याला एल करून ठेवा, एल मार्क. रिझर्व्ह फंड एल मार्क करून ठेवा लायबिलिटी साइडला. क्रेडिटर्स हे सुद्धा लायबिलिटी साइडला, बिल्स पेबल लायबिलिटी साइडला. परचेस रिटर्न तुमचे परचेसेस मधून, ह्या परचेसेस 23,700 मधून हे परचेस रिटर्न वजा होणार आहेत ट्रेडिंग अकाउंटला 1,000चे. आणि पुढे आरडीडी 500 रुपयाचा दिसतोय प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला, आपण याला लिहिणार आहोत. किंवा त्याला आपल्याला न्यू बॅड डेट्स आणि ओल्ड बॅड डेट्स याच्या फिगर मधून जर वजा करता येत असेल तर हे आरडीडी त्या ठिकाणी वजा करता येतील. पण आता ती सिच्युएशन आपण प्रॉफिट अँड लॉसच्या अकाउंटच्या वेळी पाहूया. याची दोन ट्रीटमेंट करता येतील, एक तर आरडीडीला क्रेडिट बॅलन्स क्रेडिट मध्ये प्रॉफिट अँड लॉसच्या टाकता येईल, किंवा न्यू बॅड डेट्स आणि ओल्ड बॅड डेट्स याच्या टोटल मधून हे 500 रुपये वजा करता येतील. हा ओल्ड आरडीडी आहे. कालच्या गणिताप्रमाणे याचं सुद्धा पोस्टिंग तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस मध्ये करायचं आहे. सेल्स अकाउंट 30,200 हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला दिसते. इंटरेस्ट 310. इंटरेस्ट हा जो आहे, इंटरेस्ट हा क्रेडिट साइडला दिलेला आहे, म्हणजे तो मिळालेला आहे, त्याला इंटरेस्ट रिसिव्ड असं म्हटलं जाईल. म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला दिसणार आहे, कारण ते अप्रत्यक्ष उत्पन्न आहे, अप्रत्यक्ष इन्कम आहे, डायरेक्ट इन्कम आहे, म्हणून त्याला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला दाखवायचं आहे. पुढे आपल्याला दिसतात ऍडजस्टमेंट. कोणती कोणती ऍडजस्टमेंट दिसतात पहावे तर. स्टॉक ऑन 31 March 2019 valued at cost ₹12,000 and market price rupees 17,000. सो टोटल इथे दोन फिगर दिलेले आहेत, कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस. याचा एक नियम आपण मागच्या वर्षी 11वीत अभ्यासला होता, जसं आता 12वी मध्ये सुद्धा तोच अप्लाय करायचा आहे फायनल अकाउंट तयार करते वेळी, की कॉस्ट और मार्केट प्राइस विच एव्हर इज लेस, कॉस्ट और मार्केट प्राइस विच एव्हर इज लेस, हा जो नियम आहे त्या नियमानुसार क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू जी कमी असेल ती गृहीत धरायची, म्हणजेच किती 12,000. आणि पुढची ऍडजस्टमेंट जी दिसते ती आवर कस्टमर शेखर, मिस्टर शेखर फेल्ड टू पे हिज ड्यूज ऑफ ₹800. ही ऍडजस्टमेंट कोणत्या आयटम साठी आहे तर कस्टमर म्हणजे कस्टमरलाच आपण काय म्हणतो डेटर. हे जे कस्टमर नाव दिसतंय यालाच आपण काय म्हणतो डेटर. ही ऍडजस्टमेंट डेटर साठी आहे. आणि मिस्टर शेखरचा कुठेही आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये उल्लेख करायचा नाही, हे लक्षात घ्या. मिस्टर शेखर हा आपल्या एक्झाम्पल मध्ये कुठेही येणार नाही, कारण तो फक्त कस्टमर आहे ना, असे अनेक कस्टमर आहेत आणि ह्या व्यक्तीने मात्र आपले पैसे डुबवलेले आहेत, त्याने दिलेले नाहीयेत. ही फेल्ड टू पे, दिले नाहीयेत, पे केलेले नाहीत 800 रुपये. त्याच्यामुळे हे 800 काय झाले बॅड डेट्स झालेले आहेत, जे न्यू बॅड डेट्स म्हणून ओळखले जाते. मग ओल्ड बॅड डेट्स किती आहेत 200, न्यू किती आहेत 800, असे टोटल बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉसला किती दिसतील 1,000 दिसतील. पुढे 1/8 ऑफ पेटंट्स, ही ऍडजस्टमेंट पेटंटला आहे, म्हणून पेटंट समोर नंबर टाका 3. पेटंट्स आर टू बी रिटर्न ऑफ. ही रिटर्न ऑफची जी सिच्युएशन आहे, 1/8 एवढा पेटंटचा जो भाग आहे तो आपण काय करणार आहोत, कमी करणार आहोत. 1/8 ने त्याला भागणार आहोत किंवा गुणणार आहोत आणि 8 ने त्याला भागणार आहोत. म्हणजे तुम्हाला जी काही अमाऊंट त्या ठिकाणी मिळेल तेवढी अमाऊंट तुम्हाला काय म्हणून दाखवायची, ऍज अ डेप्रिसिएशन म्हणून दाखवायची आहे. ठीक आहे, त्याला आपण राईट ऑफ पेटंट साठी म्हणतो. मग आता त्याची ट्रीटमेंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला आणि दुसरा अकाउंटिंग इफेक्ट पेटंट्स मधून त्याला वजा करायचं आहे 1/8 पार्टला. त्याचं कॅल्क्युलेशन कसं आहे ते पुढे आपण पाहणार आहोत.
A part of furniture 5000 is purchased on 1st October 2018. फर्निचरची जी व्हॅल्यू आहे 13,000, त्या फर्निचरच्या 13,000 व्हॅल्यू मध्ये हे 5,000 असे सामावलेले आहेत की जे आपण 1 ऑक्टोबर 2018 ला परचेस केलेले आहे. म्हणजे ह्या 5,000च्या फर्निचरचा वापर आपण अर्ध वर्ष म्हणजेच 6 मंथ साठी केलेला आहे. म्हणजे 13 मधून 5 गेले, 8,000चं फर्निचर पूर्ण वर्ष वापरलं आणि 5,000चं फर्निचर मात्र अर्धच वर्ष वापरलेलं आहे. म्हणजे त्यांचं डेप्रिसिएशन कसं करता येईल? 8,000च्या फर्निचरवर पूर्ण 5% हे पर्सेंटेज दिले. डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 10% अँड ऑन फर्निचर 5%. म्हणजे 13,000 पैकी 8,000चं जे फर्निचर आहे त्याला 5%ने पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन चार्ज करायचं, जे असेल 4,000. आणि 5,000चं जे फर्निचर आहे त्याला अर्ध्या वर्षाचं 5%ने डेप्रिसिएशन चार्ज करायचंय. त्याला आपण गुणाकार करून त्याचं कॅल्क्युलेशन कसं आहे ते पुढे पाहूया. डेप्रिसिएशनचे दोन्ही इफेक्ट तुम्हाला माहिती आहेत. लँड अँड बिल्डिंगला एक टिक मार्क करा, फर्निचरच्या समोर एक टिक मार्क करा. म्हणजे तुम्हाला इथे लँड अँड बिल्डिंग आहे, फर्निचर आहे, टिक मार्क करून ठेवा. 4 नंबर आणि 5 नंबर. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस त्याच्यामध्ये 300 रुपयाचे आउटस्टँडिंग आहेत, तर वेजेसच्या समोर तुम्हाला टिक मार्क करायचे आहे. इथे वेजेस दिले तर तुम्हाला त्याच्या समोर 6 नंबर टाकायचा आहे. इलेक्ट्रिसिटी चार्जेस 200, इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेन्स आहे त्यामुळे तो डेबिट मध्ये सापडेल. इलेक्ट्रिसिटी चार्जेस कुठे दिसतात पहा, इथे आहे. इलेक्ट्रिसिटी चार्जेसच्या समोर सुद्धा तुम्ही नंबर टाकून ठेवा, 6 नंबर. आउटस्टँडिंगची कशी ऍडजस्टमेंट करतो आपण? आउटस्टँडिंग ऍड करतो आणि लायबिलिटी साइडला तेवढी आउटस्टँडिंग अमाऊंट आपण दाखवतो. हे त्याचे दोन इफेक्ट आहेत. हे तुम्हाला नेहमीचे एक्झाम्पल मध्ये येणारे ऍडजस्टमेंट आहेत, त्या नीट व्यवस्थितपणे करा. पुढे अलाउ इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऍट द रेट 3%. म्हणजे अर्चना व प्रेरणा यांचे जे कॅपिटल आहे 40,000 आणि 20,000 ह्याच्यावर 3% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. 40,000वर जर 3% कॅल्क्युलेट केले, 4 त्रिक 12 म्हणजे 1,200 रुपये एवढा तुमचा काय होईल? इंटरेस्ट ऑन कॅपिटल अर्चनासाठी होईल. आणि प्रेरणाचा मात्र 20,000वर 3%ने 3 दुने 6 म्हणजे 600 रुपये एवढा इंटरेस्ट ऑन कॅपिटल तिचा होईल. मग त्याची अकाउंटिंग ट्रीटमेंट काय? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला तुम्हाला तो दाखवायचा आहे आणि दुसरा इफेक्ट म्हणजे कॅपिटल अकाउंटला क्रेडिट करायचं. कारण इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे कॅपिटलवर दिलं जातं, मग ते कॅपिटल वाढवणार आहे. आलं लक्षात? आणि त्यामुळे कॅपिटल वाढवत असलेले आयटम आपण कोणत्या साईडला टाकतो? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला टाकतो. मी जे एक्सप्लेनेशन तुम्हाला आता देतोय ते तुम्ही रिवाइंड करून मागे घेऊन पुन्हा एकदा पाहू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता, त्याच्यातले काही मुद्दे मराठीत का होईना लिहून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला त्या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट पुन्हा कळतील. त्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी करावं अशी अपेक्षा आहे. आता सोल्युशन कडे आपण जाऊया. सोल्युशन मध्ये तुम्हाला हे सर्व गोष्टी जशा मी सांगितल्या तशा दिसणार आहेत. ओपनिंग स्टॉक 8,560 जो आपल्याला इथे दिसतोय 8,560. पुढे परचेसेस 23,700 ही फिगर खाली गेलेली आहे फॉर्मॅट चेंज झाल्यामुळे. तर 23,700 जे आहेत त्याच्यातून परचेस रिटर्न 1,000 वजा केले असता तुम्हाला आउटरला किती दिसेल? 22,700. सेल्सची फिगर 30,200 जी तुम्हाला या ठिकाणी क्रेडिटला दिसते 30,200 वजा सेल्स रिटर्न जे आहेत जे डेबिटचे घेतो आपण, तर ते सेल्स रिटर्न मध्ये डेबिट मध्ये सापडतात 400 रुपये, ते इथे वजा केलेले दिसतात. 29,800 एवढी फिगर आली. नंतर वेजेस आहेत 950 जे मला ट्रायल बॅलन्स मध्ये सापडले. ऍड आउटस्टँडिंग याची ऍडजस्टमेंट आपल्याला सेकंडला दिसली होती 300 रुपये, ते 300 रुपये मी इथे ऍड केलेले आहेत. त्यानंतर त्याची टोटल होऊन किती अमाऊंट आली? 1,250. म्हणजे आउटस्टँडिंग आपण ऍड करतो हे आपल्याला या ठिकाणी समजलं. पुढे हिटिंग अँड लाइटिंग हा आयटम आपल्याला नवीनपणे इथे दिसत आहे. हिटिंग अँड लाइटिंग हा प्रत्यक्ष खर्च म्हणजे इंधनाचा उष्णता देण्याचा खर्च जो आहे फॅक्टरीला, ज्या ठिकाणी वर्क होतं, प्रोडक्शन होतं, उत्पादन होतं, अशा ठिकाणचा जो प्रत्यक्ष खर्च आहे हिटिंग अँड लाइटिंगचा, त्याचा वर्षभराचा खर्च किती आलाय? 1,000 रुपये आलेला आहे. त्यामुळे हा प्रत्यक्ष खर्च आपण ट्रेडिंग अकाउंटला इथे टाकत आहोत.
त्यानंतर क्लोजिंग स्टॉक जो आहे, क्लोजिंग स्टॉकची पहिली ऍडजस्टमेंट असते नेहमी ती स्टॉकच्या दोन व्हॅल्यूज आपल्याला ह्या एक्झाम्पल मध्ये दिल्या होत्या 12,000 आणि 17,000. तर त्यापैकी 12,000ची रक्कम मी घेतली कारण 17,000 ही जास्त आहे, 12,000 कमी आहे. म्हणून रूल प्रमाणे विच एव्हर इज लेस, जी कमी असेल ती किंमत घ्यायची आणि ती मी इथे लिहिलेली आहे आणि ती ब्रॅकेटमध्ये सुद्धा तुम्हाला स्पेसिफाय केलंय ऍट कॉस्ट प्राइस. टोटल जर केली क्रेडिट साईडची तर ती सापडते 41,800 वजा ह्या डेबिटच्या 4 फिगर वजा केल्या असता मला असं समजलं की डेबिट कमी पडलंय आणि ते कितीने कमी पडलंय 8,290. म्हणजे 41,800 म्हणून ह्याचे 4 फिगर मी वजा केल्या आणि मला ग्रॉस प्रॉफिट सापडला जो मी डेबिट साईडला दिलाय. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. पुढे त्यानंतर मला इथे दिसतंय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला हा ग्रॉस प्रॉफिट आपण ब्रॉड डाऊन करतो, त्याप्रमाणे मी इथे ब्रॉड डाऊन केलेलं आहे. ग्रॉस प्रॉफिट बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 8,290. त्यानंतर या ठिकाणी आरडीडी सुद्धा मी क्रेडिटला घेतलाय, ओल्ड आरडीडी जो मी तुम्हाला मगाशी सांगत होतो. ओल्ड आरडीडी तुम्हाला हा जो दिलेला आहे 500 रुपयाचा क्रेडिट साईडला, तो तसाच क्रेडिट साईडला मी प्रॉफिट अँड लॉसच्या दिलेला आहे. कालच्या एक्झाम्पल मध्ये मी त्याला वजा केलं होतं, आजच्या एक्झाम्पल मध्ये मी त्याला क्रेडिट साईडला टाकून दाखवलं. ही अकाउंटिंगची दुसरी पद्धत आहे, म्हणजे दुसऱ्या मेथडने सुद्धा ही सुद्धा अकाउंटिंग ट्रीटमेंट जी आहे ती करेक्ट आहे. इंटरेस्ट 310 बाय इंटरेस्ट 310 जो इंटरेस्ट रिसिव्ड आहे, जे मगाशी मी सांगत होतो 310चा इंटरेस्ट, तो आपण या ठिकाणी क्रेडिट केलेला आहे. हे 3 पोस्टिंग क्रेडिटचे समजले आहेत तुम्हाला. पुढे पाहूया. बॅड डेट्स 200 दिसतात आणि न्यू बॅड डेट्स हे कोणते आहेत? शेखरचे आहेत, जे आपण ऍडजस्टमेंट मध्ये पाहिले होते. शेखर आपला कस्टमर 800 रुपये त्याने बुडवलेले आहेत म्हणून आपण ते 800 ऍज अ बॅड डेट्स म्हणून ट्रीट केले आणि ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले असल्या कारणाने त्याला आपण न्यू बॅड डेट्स असं नाव दिलं. आणि असे टोटल किती बॅड डेट्स झाले? टोटल बॅड डेट्स किती झाले वर्षभरातील आपले? 1,000. पुढे इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1,450 आणि आउटस्टँडिंग अमाऊंट आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिली होती. इथे आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस 200 रुपये ते आपण या ठिकाणी ऍड केलेले आहेत. मग टोटल किती इलेक्ट्रिसिटी चार्जेस झाले आपले वर्षभरातील? 1,650. ट्रेड एक्सपेन्सेस बद्दल मी मागाशी सांगितलं तुम्हाला की ज्यावेळेस जनरल एक्सपेन्सेस एक्झाम्पल मध्ये नसतील डेबिट साईडला, ते तुम्ही ऑब्झर्व करायचे. नसतील तर त्याला प्रॉफिट अँड लॉसला टाकायचं आणि असतील जनरल एक्सपेन्सेस तर ट्रेड एक्सपेन्सेस वरती घ्यायचे ट्रेडिंग अकाउंटला आणि जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यायचे. तर या ठिकाणी 850 रुपये तुम्ही लिहू शकता. ट्रेड एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड. 2 पेटंट्स रिटर्न ऑफ 1/8 पार्ट आपल्याला त्याचा राईट ऑफ करायला सांगितलं होता, रिमूव्ह करायला सांगितलं होतं, काढून टाका असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे 1/8 एवढा पार्ट 2,000च्या कॅल्क्युलेट करायचा आहे. तो कसा करायचा? त्याला सिम्पली 2,000ला 8 ने भागायचं. म्हणजे 8 ने भागला असता तुम्हाला किती रुपये मिळतील? त्याचं राईट ऑफची फिगर किती मिळेल? 250. तोंडी करू शकता. जर 1/4 पार्ट केला 2,000चा, 1/4 पार्ट जर केला या 2,000चा तर तुम्हाला किती मिळेल? 500. आणि 1/8 म्हणजे त्याच्या अर्ध केलं तर तुम्हाला किती मिळेल? 250. म्हणजे 250 8 वेळा म्हणजेच 2,000 हे तुम्हाला तोंडी सुद्धा कळू शकेल. 250 रुपये एवढा पेटंट राईट ऑफचा एक इफेक्ट आपण दिलाय. दुसरा इफेक्ट ऍसेट साइडला आहे. पुढे डेप्रिसिएशन सारखीच त्याची ट्रीटमेंट आहे. पुढे टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग, ऑन फर्निचर, दोघांचं डेप्रिसिएशन आपण सेपरेट केलंय. आता यासाठी मला तुमच्या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट चेक करावे लागतील, कारण आपण आधी वर्किंग नोट पाहावी लागेल. त्याआधी आपण लँड अँड बिल्डिंगचं पाहून घेऊया. 22,000 त्याची अमाऊंट आहे. त्याच्यावर डेप्रिसिएशन सांगितलंय 10%. म्हणजे 22,000 10% 2,200. हे डेप्रिसिएशन सरळ सरळ आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. परंतु फर्निचरचं मात्र जे आहे ते 525 कसं आलंय ते या ठिकाणी मी दिलेलं आहे. फर्निचर टोटल व्हॅल्यू ट्रायल बॅलन्स 13,000 आहे. ट्रायल बॅलन्स मध्ये जे दिलेलं आहे ते 13,000 आहे. अकॉर्डिंग टू ऍडजस्टमेंट आउट ऑफ दॅट 5,000 फर्निचर ऍडेड ऑन 1 ऑक्टोबर. सो डेप्रिसिएशन इज कॅल्क्युलेटेड ऍज फॉलोज. खालील प्रमाणे त्याचं कॅल्क्युलेशन केलं जाईल. मग मी इथे तुम्हाला दाखवलंय ऑन 5,000 ऑन ₹5,000 फॉर हाफ इयर, कारण अर्ध्या वर्षासाठी डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचंय आणि 5% करायचंय.
5,000 गुणिले 5% गुणिले 6/12. बरं, आता मी हे तोंडी कसं करेल? 5,000 च्या 5%. आता 5,000च्या 5% जेव्हा करायचं असतं, 5च्या खाली काय असतं? छेद काय असतो? 100 असतो. मग मी हे 2 शून्य कॅन्सल करेल. 5 गुणिले 5, 5 5 25, आणि हा जो एक शून्य राहिला त्याच्यावर तो मांडून द्यायचा, म्हणजे 250. बरोबर. आणि 6/12ला जर मी सिम्प्लिफाय केलं किंवा त्याला सरळ रूप दिलं तर ते येईल 1/2, म्हणजेच अर्धा. म्हणून 250च्या अर्ध किती राहिलंय? 125. हे तोंडी कॅल्क्युलेशन तुम्हाला यायला पाहिजे. 8,000ची जी राहिलेले फर्निचर आहे, 13,000 पैकी 5,000चा हिशोब आपण दिला, 125 डेप्रिसिएशन येईल. मग 8,000चं डेप्रिसिएशन कसं काढायचंय? 13,000तून 5,000 गेले, राहिले 8,000, आणि ह्या 8,000वर डेप्रिसिएशन पूर्ण वर्षाचं लागेल, कारण ते आपण 1 एप्रिल पासून वापरत आहोत. हे 5,000चं मात्र आपण कधी खरेदी केलंय? 1 ऑक्टोबरला. म्हणून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 6 महिन्याचं डेप्रिसिएशन याच्यावर, या 5,000वर आपण चार्ज केलेलं आहे. मात्र याच्यावर पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन चार्ज होईल 8,000 गुणिले 5%. त्याला गुणिले 1/12 वगैरे काही गोष्टी करू नका, कारण हा जो 5% पर्सेंटेज रेट दिलेला असतो हा वार्षिक असतो. हा जो पर्सेंटेज असतो डेप्रिसिएशनचा हा कसा असतो? वार्षिक असतो. त्यामुळे त्याच्यावर सरळ कॅल्क्युलेशन करणार आपण, त्याला गुणाकार अजून करण्याची गरज नाहीये. 10%ने 800 रुपये डेप्रिसिएशन झालं असतं, 5%ने 400 रुपये झाले. हे झालं 400 रुपये आणि 125 रुपये, म्हणजे टोटल डेप्रिसिएशन ऑन फर्निचर किती आहे? 525. ते मी या ठिकाणी लिहिलेलं दिसतंय. म्हणजे टोटल डेप्रिसिएशन दोन्ही ऍसेटचं किती झालंय? 2,200 अधिक 525, 2,725. पुढे इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिलाय तुम्हाला. अर्चनावर कॅल्क्युलेट केलंय आपण 3%ने. इथे पर्सेंटेज दिले होते तुम्हाला, इथे दाखवलं होतं 7व्या ऍडजस्टमेंट मध्ये 3%. 3%ने 40,000वर आणि 20,000वर ते किती येते? या ठिकाणी दाखवलंय 1,200 आणि 600, म्हणजे टोटल इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आला आपला? 1,800 रुपयांचा. पुढे सगळं पोस्टिंग संपल्या आणि मी टोटल केले असतं, मला असं कळलं की याचा रिझल्ट जो आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा, तो नेट प्रॉफिट मध्ये आहे. मग नेट प्रॉफिट टोटल किती आला आपला? 825 रुपये. 825चं विभाजन करायचंय. अर्चना आणि प्रेरणा दोघांनाही नेट प्रॉफिट द्यायचंय, निव्वळ नफा दोघांनाही डिस्ट्रीब्यूट करायचंय. कोणा एका व्यक्तीसाठी नाही, दोन्ही पार्टनरसाठी आहे तो. त्यामुळे मी प्रॉफिट शेअरिंग रेशो पाहणार पुन्हा एकदा, तो किती आहे? 2:1 आहे. मग तो जो टोटल नेट प्रॉफिट आहे त्याला 2 अधिक 1 म्हणजे 3 ने भागायचं. कारण आपल्याला किती एकूण किती हिस्से करायचे? 825चे 3 हिस्से करायचे, आणि 3 हिस्से केले असता मला एका हिश्श्याच्या मागे किती अमाऊंट मिळाली? 275. मग एक हिस्सा कोणाला द्यायचा आहे? प्रेरणाला द्यायचा आहे, आणि 2 हिस्से कोणाला द्यायचे आहेत? अर्चनाला द्यायचे आहे. मग 550, 275 गुणिले 2 केले असता 550, आणि गुणिले 1 केला असता 275. म्हणजेच काय? या दोघांचं डिस्ट्रीब्युशन अशा पद्धतीने होईल. नेट प्रॉफिट अर्चनाला 550 मिळेल आणि नेट प्रॉफिट प्रेरणाला 275 या ठिकाणी दिलेला दिसतोय. पुढे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करावं लागतं. आतापर्यंत ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार झालं, नेट प्रॉफिट फाइंड आउट केलं. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करायचंय. ते तयार करण्याआधी एकदा मी पुन्हा तुम्हाला ट्रायल बॅलन्स दाखवतो. क्रेडिट साइडला मला ओपनिंग बॅलन्सेस दिसतात आणि ड्रॉइंगही दिसते. या दोन्ही गोष्टी मी काय करणार? तुमच्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला टाकणार. आता हे जसं क्रेडिटला आहे तसंच मी क्रेडिटला पार्टनर्स कॅपिटलचे घेतलंय, आणि हे सुद्धा जसं डेबिटला आहे तसं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला घेतलेलं दिसतंय. इथे तुम्हाला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 40,000, प्रेरणाच्या कॉलम मध्ये 20,000. तसंच ड्रॉइंग डेबिटला घ्यायचं सांगितलं होतं मी. 2 ड्रॉइंग अकाउंट 1200 आणि 900. बर, आता पुढे मला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट चेक करायचं की पार्टनर संबंधात काही ऍडजस्टमेंट आहेत का? इथे गुड्स टेकन ओव्हर वगैरे दिसतंय का? नाहीये. मग इथे दिसतंय क्रेडिट साइडला काही नाहीये. डेबिट साइडला मात्र इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिसतोय, जो अर्चना आणि प्रेरणा या दोघींशी संबंधित आहे.
पार्टनर्स रिलेटेड ऍडजस्टमेंट असली त्याचा दुसरा इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला दाखवायचं. म्हणून इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे दोन्ही सुद्धा मी आता 1200 आणि 600 त्या पार्टनरला क्रेडिट करणार. तिकडे डेबिटला होतं, या ठिकाणी डेबिटला आहे. पार्टनर्स कॅपिटलला मी कुठे घेणार? क्रेडिट साईडला. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अर्चनाच्या कॉलम मध्ये 1200 आणि प्रेरणाच्या कॉलम मध्ये 600. नेट प्रॉफिट तसंच डेबिटला होता, या ठिकाणी कुठे घेतलाय? क्रेडिटला. मग क्रेडिटची टोटल मला डोळ्यांनीच कळतंय की ही टोटल काय आहे, पाहूनच कळतंय की टोटल क्रेडिटची काय आहे? जास्त आहे डेबिटच्या 1200 पेक्षा. मग क्रेडिटची टोटल मी इथे मांडणार 40,000 अधिक 1,200 अधिक 550 अशी टोटल अर्चनाची क्रेडिट किती झाले? 41,750. ज्याच्यातून मी 1200 वजा केले असता मला किती फिगर मिळाली? 40,550 ऍज अ क्लोजिंग बॅलन्स. आणि टोटल किती लिहिणार? हीच टोटल या ठिकाणी लिहिणार 41,750 41,750. प्रेरणाचं क्रेडिट पाहायचं. प्रेरणाच्या क्रेडिटला एवढे 20,000 अधिक 600 अधिक 275 आणि डेबिटला मात्र फक्त 900. म्हणजे बॅलन्स काढताना मला क्रेडिटची टोटल ही दोन्ही साईडला लिहायची. पहिल्यांदा 20,000 अधिक 600 अधिक 275 टोटल किती झाले? 20,875 वजा 900 मला बॅलन्स कॅरेट डाऊन किती सापडतं? 19,975 आणि टोटल पुन्हा तीच लिहायची क्रेडिटची 20,875. आता हे मला या ठिकाणी काय मिळालंय? तर बॅलन्स शीटचा एक आयटम मिळाला, तो म्हणजे टू बॅलन्स कॅरी डाऊन. हे बॅलन्सेस क्लोजिंग बॅलन्सेस जे मी बॅलन्स शीटच्या या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला दाखवणार आहे. 40,550 आणि अर्चनाचा किती होता? प्रेरणाचा 19,975. तर टोटल त्याची येते 60,525. आता लायबिलिटी साइड पहिल्यांदा पूर्ण करूया. लायबिलिटी साइड तयार करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, तुम्ही ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साइड ऑब्झर्व करायची. कोणती साइड? ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साइड. मग ट्रायल बॅलन्स कुठे आहे? तो एक्झाम्पल मध्ये आहे. या ठिकाणी पहा, अदर लोन्स 3,000, रिझर्व्ह फंड 1,000, क्रेडिटर 17,500, बिल्स पेबल 5,000. या सगळ्यांना आपण टिक मार्क केली होती एल म्हणून, तर लायबिलिटीज म्हणून या चारही आयटम्सला आपण कुठे घेणार आहोत? लायबिलिटी साइडला या ठिकाणी लिहिणार आहोत. अदर लोन्स 3,000, रिझर्व्ह फंड 1,000, 17,500चा क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल 5,000. या चारही पोस्टिंग आहे तशा घेतल्या. त्यानंतर मला ऍडजस्टमेंट मध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग वेजेस मला दिसले. ते आउटस्टँडिंग वेजेस या ठिकाणी लिहायचे 3,000 आणि आउटस्टँडिंग 200 इलेक्ट्रिसिटी ही सुद्धा या ठिकाणी दाखवायची. मग हे कुठून घ्यायचे? आउटस्टँडिंग ज्या ठिकाणी डेबिट साइडला आपण आउटस्टँडिंग ऍड केले असतील त्याच्या ह्या फिगर आउटस्टँडिंग फिगर फक्त घ्यायच्या. आउटस्टँडिंग वेजेस हे आपण घेतले. त्यानंतर या ठिकाणी आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी 200 हे आपण घेतले. म्हणजे बॅलन्स शीटला हे दोन्ही आयटम मी इथे लिहिलेले आहे. आउटस्टँडिंग तुम्हाला कळते आता ऍडजस्टमेंटचे दुसरे इफेक्ट ते तुम्ही नोट डाऊन करा. पुढे दिसत आहेत मला ऍसेट साइडला डेटर्स. हे कुठून घ्यायचे? ही लायबिलिटी साइड मी कुठून घेतली? ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बॅलन्सेस मधून. आता ऍसेट साइड मला कुठून घ्यायची आहे? ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइड मधून. स्टॉक ओपनिंग स्टॉक इथे कामाचं नाहीये. आता पेटंट ऍसेट आहे आणि याला ऍडजस्टमेंट सुद्धा आहे, तो मी प्रथमतः मांडणार. पेटंट्स 2,000 वजा त्याच्यावर रिटर्न ऑफ ची ऍडजस्टमेंट होती जी होती 250 ची, ती मी वजा केली असता 250 ची, तर ती वजा केली असता 250 आहे ऍक्च्युली तिथे. 250 नाही 200 आहे. तर ती या ठिकाणी मांडायची आणि वजाबाकी आपल्याला या ठिकाणी आउटरला दाखवायची आहे. डेटर्सची अमाऊंट आहे 18,500. डेटर्सची अमाऊंट आहे 18,500 जी तुम्ही या ठिकाणी दाखवणार आहात 18,500. लेस न्यू बॅड डेट्स 800 रुपयाचे बॅड डेट्स आहेत जे ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला दिले होते. त्यानंतर ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बॅलन्सेस मध्ये तुम्हाला स्टॉक ऑफ स्टेशनरी दिला होता, जे मी तुम्हाला मागाशी सांगितलं. फक्त स्टेशनरी लिहिला असता तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहिला असता, परंतु या ठिकाणी नुसतं सांगितलंय स्टॉक ऑफ स्टेशनरी 3,000. जो स्टॉक आहे तो आपण कुठे दाखवतो? ऍसेट्स मध्ये दाखवतो. ट्रेडमार्क आहे प्युअरली ऍसेट आयटम आहे, ऍसेट साइडलाच 2,000 रुपये दाखवतो. बिल्स रिसिवेबल 6,300 आहेत, ऍसेट साइडलाच दाखवणार. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग 22,000 आहे,
आणि त्याच्यावरचं डेप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेट केलं होतं ते होतं 2200, जे या ठिकाणी वजा केलेलं आपल्याला दिसतंय. म्हणजे वजाबाकीची फिगर किती आहे ते 19,800. नंतर कॅश ॲट बँक 5,000, जो कॅश बॅलन्स बँक बॅलन्स असतो तो आपण या ठिकाणी लिहितो तसा तो लिहिलेला आहे. इन्व्हेस्टमेंट 7,500 ऍज इट इज ट्रायल बॅलन्सच्या डेबिट कॉलम मधून घेतली आहे, ती इथे लिहिली. त्याला कोणतीही ऍडजस्टमेंट नाही, तेव्हा तो आउटर कॉलम मध्ये. याला ऍडजस्टमेंट होती म्हणून त्याला इनर कॉलम मध्ये लिहिलेला आहे. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी आहे तो 12,000 या ठिकाणी लिहिलेला आहे. मला एक इन्फॉर्मेशन या ठिकाणी ऍब्सेन्स दिसते, ती म्हणजे फर्निचरची. ती तुम्ही एकदा व्यवस्थित लिहून घ्या, कारण ते पोस्टिंग बहुतेक या ठिकाणी राहिलेलं आहे माझ्याकडे नजर चुकीने. तर फर्निचर तुम्ही लिहायचंय. फर्निचरची डेप्रिसिएशन आहे 525 रुपये आणि फर्निचरची व्हॅल्यू मात्र आहे किती या ठिकाणी दिलेली 13,000. 13,000 वजा 525 तुम्ही या ठिकाणी लिहिणार आहात. 13,000 वजा 525 इथे या ठिकाणी शेवटचं पोस्टिंग करा तुम्ही. फर्निचर इनर कॉलम 13,000 लेस डेप्रिसिएशन 525. आउटरला त्याची फिगर येणार आहे 12,475 आणि मग ती टोटल तुमची करेक्ट येईल. पेटन्सच्या बाबतीत जो अडचण होती ते एकदा तुम्हाला सांगतो. पेटन्स जी आहे ती राईट ऑफची जी अमाऊंट आहे ती माझ्याकडून ह्या ठिकाणी टाईप करताना चुकलेली आहे. तर 2000/8 केले असता तुम्हाला ती 2000/8 एकदा ते करून पहा, तुम्हाला ती फिगर तुम्हाला सापडेल. 250. तर ती त्या ठिकाणी लिहिली ती करेक्ट आहे आणि ही या ठिकाणी जी मी लेस रिटर्न ऑफ करताना लिहिली ती इनकरेक्ट लिहिलेली गेली आहे. तर इथे तुम्ही 250 करून घेणार आणि आउटरला मात्र तुम्ही दाखवणार 1750. म्हणजे तुमची ही 1800 न येता किती येणार आहे 1750 आहे. इट्स माय मिस्टेक. हे करेक्शन तुम्ही करून घ्या. आणि दुसरं गोष्ट म्हणजे फर्निचर. या दोन गोष्टी तुम्ही करून घ्या, तुम्हाला सर्व प्रॉब्लेम हा करेक्टली सापडेल. इन केस ही मिस्टेक थोडीशी झालेली आहे, तुम्ही तेवढे करेक्ट करा म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम काय होईल टॅली फिगर मध्ये सापडेल. बाकी तुम्हाला मी अकाउंटिंग इफेक्ट एकदम करेक्ट सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल कुठलाही डाऊट असेल तर तो मला तुम्ही विचारू शकता आणि तो ऍब्सोल्युटली करेक्ट करून तुम्हाला दिला जाईल. या ठिकाणी पॉइंट टू रिमेंबर मी तुम्हाला हा सेक्शन एक वेगळा प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. हा व्यवस्थितरित्या तुम्ही लिहून घ्यायचा स्क्रीनशॉट घ्या, व्यवस्थितरित्या त्याला लिहा म्हणजे तुम्हाला जे येणाऱ्या अडचणी आहेत त्या सर्व तुम्हाला पुन्हा भासणार नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला तो सोडवणं शक्य होईल कोणताही प्रॉब्लेम. धन्यवाद. हे लेक्चर या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये अजूनही मराठी मीडियमच्या स्टुडंटसाठी मी अजूनही मराठीमध्ये काही लेक्चर्स सांगेल. इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना एवढी मराठी कळत असेल त्यामुळे काही अडचण येणार नाही आणि इंग्लिशमध्येही बाय द बाय मी तुम्हाला काही इफेक्ट देत जाईल. धन्यवाद हे लेक्चर ऐकल्याबद्दल.